शेतकऱ्यांसोबत झाला 4,000 कोटींचा घोटाळा। त्याचं झालं असं की फेब्रुवारी 2019 मध्ये सरकारने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या काही आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती। सरकारने पात्रता निश्चित करण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना हा डेटा प्रमाणित करण्यासाठी एक प्रणाली विकसित केली। परंतु योजना सुरू होताच बनावट शेतकऱ्यांच्या बातम्या झपाट्याने बाहेर येऊ लागल्या आणि राज्यांनी डेटाबेसमध्ये संशयास्पद नोंदी शोधण्यास सुरुवात केली। त्यानंतर लगेचच तपासणी केली गेली आणि त्यानंतर अनेक बनावट शेतकरी यात सापडले। आसाममध्ये 8.50 लाख, तमिळनाडूमध्ये जवळपास 7 लाख, उत्तर प्रदेशात तब्बल 21 लाख आणि इतर राज्यातील काही शेतकऱ्यांनी मिळून 4,000 कोटींचा घोटाळा केला होता। हा घोटाळा करताना त्यांनी काही शेतकऱ्यांचे आधार कार्ड वापरले होते। त्यांचा डेटा त्यांना सहज उपलब्ध झाला। त्यानंतर बनावट आधार कार्ड बनवून व बँकेत खाते ओपन करून त्यांनी हा स्कॅम केला। यात सरकारबरोबर गरजवंत शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले। असे कोणत्याही शेतकऱ्याबरोबर यापुढे व्हायला नको म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा।